होता इथं सुरू झाला. हां हां बोला सर, सुरुवातीपासून बोला. हे धरा मी पुढे जातो. हां, भाऊच्या बागेमध्ये फिरल्यानंतर असं दिसायला लागले की अतिशय कष्टाने बाग उभी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचा मोहर सध्या बागेला आलेला आहे आणि उत्तम प्रकारचं फळं आलेले आहेत, पीक आलेलं आहे आणि अतिशय कष्टाने हे जोपासलेली बाग आहे आणि सर्व सोयी सुविधा भाऊनी इथं निर्माण केलेल्या आहेत. सौर ऊर्जा आहे, ड्रीप आहे, ड्रीप इरिगेशन आहे, शेततळं आहे, त्याच्यामध्ये मासे त्यात सोडलेले आहेत आणि विविध प्रकारचे सागाची झाडे, आंब्याची झाडे, जांभूळ आहे, चिंच आहे, वेगवेगळ्या प्रकारची 16 प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत ह्यामध्ये. अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे हे त्यांनी जोपासना केलेली आहे आणि यावर्षी चांगल्या प्रकारचं उत्पन्न भावना मिळेल अपेक्षित आहे. बरोबर. जयंता, तू एक शेतकरी आहेस, हाडाचा शेतकरी ज्याला म्हणू. आम्ही वयाच्या 65व्या वर्षी या ठिकाणी आलोय माळावर. तुमचा जन्म शेतीत झालाय, काम शेतीत केलेलं आहे. काय वाटतं बाग बघून, सांग. बाग एक नंबर आहे आणि दगडगोट्यात तुम्ही एक मळा फुलवलेला आहे. बर, ते कौतुकास्पद आहे. बर. आणि शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन आहे, नर्सरी आहे. असं प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं असं वाटतंय. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावतामाळी. त्यांच्या ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये, ज्याला आपण म्हणू की अरण भेंडी म्हणतात, जे सावता महाराजांची सासरवाडी भेंडला आहे आणि त्या ठिकाणी एक ट्रस्ट स्थापन करून त्या ठिकाणी सावता महाराजांच्या ज्या मंडळी आहेत, जनाबाई, ते भानवसे कुटुंबातले आहेत त्या, तर त्यांचंही मंदिर आता सध्या बांधून पूर्ण झालेलं आहे. नजीकच्या काळात त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा जी मूर्ती आहेत, मग तिथं सावता महाराजांचे आहे, जनाबाईंचे आहे, पांडुरंगाचे आहे, त्याची प्राणप्रतिष्ठा नजीकच्या काळात आपण करणार आहोत. ही सगळी मंडळी त्यातली ट्रस्टी म्हणून आहेत. एक जण अध्यक्ष आहेत, एक उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत. आम्ही त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून काम केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नकारात्मक मानसिकता सोडून थोडंसं सकारात्मकतेनं आपण शेतीकडे बघितलं तर आपण शेतकरी राजा आहे. पोतराजा बनायचं काम ह्या व्यवस्थेनं केलेलं आहे. ती कुठंतरी आपण खोडून काढायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या